Audio Jungle. Audio Jungle. नमस्कार, मी यशवंत आणि आपण पाहत आहात बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह। बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह आयोजित बहुजनांचा रेटा हा कार्यक्रम गेल्या आठवड्यामध्ये म्हणजे गेल्या रविवारी आपण हा उद्घाटन केलं होतं। त्या कार्यक्रमाचं उद्घाटन झाल्यानंतर पहिला एपिसोड आपण या ठिकाणी सादर करत आहोत। या कार्यक्रमामध्ये सादर करत असताना मला काही गोष्टी आपल्या भारताच्या दृष्टिकोनातून काही बोलायच्या आहेत, म्हणून मी पहिल्यांदा या ठिकाणी उपस्थित आहे। हा कार्यक्रम करत असताना बहुजनांचा रेटा हा कार्यक्रम का आपण साजरा करायचा आहे, कशासाठी साजरा करायचा आहे, कुणासाठी करायचा आहे आणि का गरज पडली हा कार्यक्रम चालू करायची, या सगळ्या गोष्टीचा विचार आपण 2 मिनिटांमध्ये आपण इथं मांडणार आहोत। आणि नंतर या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सौभाग्यवती अनिता बिराजदार आणि परदेशीताई ह्या दोघेही करणार आहेत। आणि आपल्यामध्ये यावेळेस बहुजनांच्या रेटा या कार्यक्रमामध्ये पहिल्यांदाच प्राध्यापक डॉक्टर पौर्णिमा कोले ह्या इथं आलेल्या आहेत, त्यांचं आपण पहिल्यांदा स्वागत करू। बहुजनांचा रेटा हा कार्यक्रम घेत असताना बहुजनांचा रेटा याच्यासाठी आपण घेतला आहे की तमाम भारतातील लोक जे दलित पिछडे वर्गाचे आहेत, जे अशिक्षित आहेत, बेरोजगार आहेत, या लोकांच्या जे काही समस्या आहेत ह्या लोकांच्या समस्याचं समाधान करण्यासाठी हा बहुजनांचा रेटा हा कार्यक्रम आपण या ठिकाणी उभा केलेला आहे। जेव्हा आपण हा कार्यक्रम जाहीर करतो त्या जाहीर करण्याच्या पाठीमागे काही गोष्टी असतात। त्या गोष्टी ह्या आहेत की या समाजामध्ये अन्याय अत्याचार प्रचंड प्रमाणामध्ये वाढत चाललेला आहे आणि ह्या अन्याय आणि अत्याचाराला जर जखड करायचे असेल, बंदिस्त करायचं असेल तर आपल्याला या देशातल्या सत्ताधीश आणि विरोधी पक्षनेता या दोघांनाही आपल्याला रस्त्यावर आणावं लागेल। म्हणजे जर सत्तेमध्ये असलेल्या लोकांना जर सत्तेचा माज आलेला असेल तर तो माज आपल्याला खत्म करायचा असेल तर बहुजनांना जागं करणं आवश्यक आहे। म्हणून आम्ही आमच्या चॅनलमध्ये हमेशा म्हणत असतो, जागना है तो जगना पडेगा, एक राष्ट्र के लिए। म्हणजे बहुजन समाज हा तुम्हाला शांत दिसतो आहे, सत्ताधीशांना मला सांगायचं असं वाटतं की बहुजन समाज हा भारतातला तो तुम्हाला शांत दिसतो आहे, पण तो शांत बसलेला नाहीये। जसं की समंदर वरतून बघितलं तर शांत असतो, पण आतून बघितलं तर त्याचा पूर्ण ढवळलेला असतो, तो खवळलेला आहे। पण तुमची विचारधारा काय आहे, तुम्ही करतायत काय, ह्या गोष्टीकडं बहुजन समाज हा लक्ष देतोय आणि निश्चितच वेळ आल्यानंतर बहुजन समाज खवळल्याशिवाय राहणार नाही आणि त्या खवळलेल्या बथांग सागराचं या बहुजन समाजाचं रूपांतर, त्यांच्या असलेल्या समस्याचं रूपांतर आपण बहुजनांचा रेटा या कार्यक्रमातून आपण घेणार आहोत। माझ्या समवेत अनिता बिराजदार आणि जयश्री परदेशी आहेत। मी या कार्यक्रमाचं मला बऱ्याच काही गोष्टी बोलायच्या आहेत, पण मला दुसरा कार्यक्रम असल्यामुळं सुरुवात मी करतो आहे आणि या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन अनिता आणि जयश्रीताई ह्या करतील। मी पहिल्यांदा असं विनंती करतो की या कार्यक्रमाचं सुरुवात करावं। नमस्ते, आपला थोडक्यात परिचय आपण कसा द्या? नमस्कार, मी डॉक्टर पौर्णिमा शिरीष कोल्हे। माझं हे सासरचं नाव आहे, माहेरची मी मनीषा उमाजी बटवाल। माझं माहेर जुन्नर तालुक्यातलं मालवाड नेटवड हे आहे आणि सासर माझं नारायणगाव आहे आणि सध्या मी पिंपरी चिंचवडमध्ये राहत आहे आणि इकडेच मी नोकरीच्या निमित्ताने स्थायिक पण झालेली आहे। माझं थोडं परिचय मॅडम तुम्ही विचारला तर माझं परिचय म्हटलं तर माझं बालपण संपूर्ण खेड्यामध्ये गेलं। म्हणजे अशा खेड्यामध्ये गेलं की माझ्या बालपणी माझ्या घरामध्ये साधी वीजही नव्हती आणि आम्हाला पिण्याच्या पाण्यासाठी सुद्धा म्हणजे मैल चालत जावं लागत होतं, विहिरीवरनं पाणी शेंदून काढावं लागत होतं, तेव्हा आम्हाला कुठे पिण्याच्या पाण्याची सोय होत होती। म्हणजे याच्यावर तुम्हाला अशी कल्पना येईल की किती ग्रामीण भागामध्ये माझं बालपण गेलेलं आहे। एका खूप गरीब आणि साध्या कुटुंबामध्ये, परंतु एकत्र कुटुंब पद्धती असलेल्या कुटुंबामध्ये माझा जन्म झालेला आहे आणि माझ्या आईवडिलांना उशिरा झालेलं अपत्य मी आहे। माझ्यानंतर मला 2 भाऊ आहेत आणि जेव्हा आमचं शिक्षण सुरू होतं त्यावेळेला म्हणजे गावामध्ये जवळपास शाळा नव्हत्या आणि शाळेच्या निमित्ताने मग आम्हाला माझ्या मामांकडे आईबाबांनी सोडलं।
माझं 1ली ते 3रीपर्यंतचं शिक्षण माझे मामा विधाटे त्यांच्याकडे आडी शिरोली इकडे झालं. तिथेही खूप चांगल्या पद्धतीने आम्हाला शिक्षक लाभले. त्यांनी बालपणामध्येच खूप चांगले संस्कार केले आणि आजी आजोबांच्या सानिध्यामध्ये मामामामीच्या संपर्कामध्ये खूप चांगली जडणघडण झाली. म्हणजे शिस्तीबरोबरच प्रेम, सगळ्यांना सामावून घेणं, एकमेकांशी तडजोड कशी करायची, या सगळ्या गोष्टी मामामामींकडं मी खऱ्या अर्थाने शिकले. आणि तिकडेही पाण्याचं दुर्भिक्ष होतंच. पाण्यासाठी खूप लांब लांबपर्यंत जावं लागत होतं. डोक्यावरती 2 हांडे, कमरेवरती खाली कळशी, अशा पद्धतीने पाणी आणायला लागायचं. आणि लहानपणापासूनच कामाची सवय आजी आजोबांनी आणि मामामामी यांनी लावून ठेवलेली होती. म्हणजे श्रमाचे जे संस्कार असतात ते अगदी बालवयात, म्हणजे न कळत्या वयामध्ये आमच्यावरती झाले होते. आणि त्याच्यानंतर 4थीला असताना मुंबईला जोगेश्वरीला माझे मामा राहत होते. त्यांना असं वाटलं की भाची आपली खूप हुशार आहे, तिला आपण जरा शहरात न्यावं, म्हणजे तिचं थोडं चांगलं शिक्षण होईल, चांगल्या शाळेत जाईल. म्हणून मग त्यांनी मला मुंबईला नेलं. 1 वर्ष मी मुंबईला शिकले. मग पूर्ण नवीन वातावरण, म्हणजे एक गावखेड्यातली मुलगी, 2 वेण्या, म्हणजे पायात चप्पल नाही, कुठेतरी फ्रॉक फाटलेला आहे, कुठेतरी नीट बोलायची माहिती नाही. आणि अशा एकदम वेगळ्या परिस्थितीमधनं एकदम चांगल्या परिस्थितीमध्ये मी जेव्हा गेले तेव्हा खूप लाजरी गुजरी अशी मी होते. पण तिथेही मामामामींनी भरपूर मला त्या पद्धतीसोबत कसं जुळवून घ्यायचं किंवा काय गोष्टी शिकल्या पाहिजे, मित्रमैत्रिणी कशा जमवल्या पाहिजे, नवीन शाळेमध्ये कसं आपलं बिहेवियर असलं पाहिजे, या सगळ्या गोष्टी शिकवल्या. तिथे नवनवीन मित्रमैत्रिणी मिळाल्या. म्हणजे गावाकडं तर सगळ्या जाती धर्माची मुलं मुली माझ्यासोबत होतीच, पण तिथे गेल्यानंतर अजून म्हणजे जास्त वेगवेगळ्या जाती धर्माची मुलं मुली माझ्या संपर्कामध्ये आल्या. तिथे त्यांच्याकडच्या काही संस्कार असतील, काही रीतिरिवाज असतील, तेही पाहायला मिळाले. आणि कधीही आमच्या म्हणजे माहेरी किंवा मामांच्याकडं किंवा मुंबईला कुठेही असं वातावरण आमच्याकडे नव्हतं की कुठलाही जात, धर्म, पंथ, भेद, स्त्री पुरुष असं कुठलंही वातावरण आमच्याकडं असं म्हणजे आपण असं वागलं नाही पाहिजे किंवा हे दुसऱ्या जाती धर्माचे आहेत त्यांच्यासोबत आपण संपर्कात नाही आलं पाहिजे किंवा त्यांच्यासोबत खेळलं नाही पाहिजे किंवा त्यांचे डबे नाही एकमेकांच्यासोबत शेअर केले पाहिजे, असं कसलंही वातावरण आमच्या घरामध्ये नव्हतं. त्यामुळं मिळून मिसळून कसं राहायचं, एकमेकांना सांभाळून कसं घ्यायचं, या सगळ्या गोष्टी लहानपणापासूनच हे बाळकडू आम्हाला मिळालं. आणि जातीवंत हुशार होते, त्यामुळं पहिला नंबर तर मी कधी सोडलाच नाही. सगळ्यांच्या माझ्याकडनं खूप अशा अपेक्षा होत्या, पण परिस्थिती कायमच आडवी येत होती. शिक्षण घेताना अनेक अडचणी आल्या, अनेक संघर्ष करावे लागले. मामामामींचा भरपूर सपोर्ट मिळाला आणि त्याच्याच बरोबर शाळेने खूप सहकार्य केलं. म्हणजे मला आठवते अगदी बालवाडीपासून मला शाळेने माझा युनिफॉर्म शाळेने दिलेला आहे, वह्या पुस्तकं शाळेने दिलेले आहेत. कधी कधी फी भरायला पैसे नसायचे, त्यावेळेला माझ्या गुरुजनांनी माझी फी भरलेली आहे. आणि या सगळ्यांच्या सहकार्याशिवाय माझ्या शिक्षणाला म्हणजे एक एक पाऊल पुढे सरकताना अत्यंत तारेवरची कसरत करावी लागली. म्हणजे 4थीपर्यंत शिक्षण झालं कसं बसं. आणि जेव्हा असं माझ्या आईवडिलांना वाटलं की आता मुलगी थोडीशी मोठी होती आहे, आपल्या हाताखाली येईल, एक शेतकरी कुटुंब होतं आमचं, आईबाबांना वाटलं की आपली मुलगी आपल्याकडे असायला पाहिजे. मग पुन्हा आईबाबांनी माझ्या तिकडनं शाळेचं नाव काढलं आणि माझ्या माहेरी म्हणजे माळवाडी नेतोड या गावी माझं शिक्षण पुन्हा सुरू झालं. आता आमचं गाव माळवाडी म्हणजे माळावरची वाडी किंवा माळावर बसलेली वाडी अशा अर्थानं ते माळवाडी नाव पडलेलं आहे. म्हणजे आम्ही राहतच होतो एकदम शेतामध्येच आमचं घर. मग तिकडे ते कुडाचं घर, वरती छप्पर, असं घरामध्ये वीज नाही, पाण्याचं दुर्भिक्ष, अशा अत्यंत विपरीत परिस्थितीमध्ये आम्ही राहत होतो आणि आमचं जीवन जगत होतो. वडील शेती बघत होते, वडील मोठे असल्यामुळे ते कारभारी या नात्यानं घराचा सगळा राहाडगाडा ओढत होते. 2 नंबरचे चुलते शेती करत होते, 3 नंबरचे चुलते माझे मेंढरं पाळत होते आणि मग तो व्यवसाय त्यांचा होता. बरं मॅडम, मला असं म्हणायचं आहे, डॉक्टरेटपर्यंत पोहोचण्यासाठी तुमचा अनुभव काय आहे? आता मगाशी मी सांगितलं की बालपण सगळं गावखेड्यामध्ये गेलं. मग तिथे माझं म्हणजे प्राथमिक शिक्षण माझ्या गावामध्ये झालं, पण हायस्कूलला मी शहराच्या ठिकाणी आले, तालुक्याच्या ठिकाणी आले. तिकडेही मग शिक्षकांनी भरपूर मदत केली. म्हणजे मी नेहमी म्हणते की माझं शिक्षण हे पूर्ण शाळेवरती आणि जे लोक दातृत्ववान आहेत अशा लोकांच्यामुळे माझं शिक्षण झालं. आणि ग्रामीण भाग असल्यामुळे लवकर मुलीचं लग्न करून देण्याकडे कल होता.
मी थोडीशी हट्टाने माझं शिक्षण व्हावं म्हणून मी 7वी 8वीपासूनच लग्नाचे घरात विचार सुरू होते, परंतु मी नकार दिल्यामुळं किंवा मी थोडीशी शिक्षणासाठी हट्ट धरून बसल्यामुळे कसं बसं माझं 11वीपर्यंतचं शिक्षण झालं आणि 11वीत असतानाच माझं लग्न झालं आणि मी शहरामध्ये आले खऱ्या अर्थाने लग्न होऊन. पण माझ्या शिक्षणाला पुन्हा एकदा खीळ बसली घरच्या अडचणींमुळे आणि आपल्या सामाजिक परिस्थितीमुळे किंवा विचारामुळे म्हणा. जो एक गॅप पडला माझ्या शिक्षणामध्ये 8 ते 10 वर्षांचा. मग असं शिक्षण करूच नाही मुलींनी किंवा बस आता घरामध्ये चूल मूल किंवा घरामध्ये गरम स्वयंपाक करणारी महिला आपल्याला मिळते म्हटल्यानंतर कोण मुलींना शिकू देणार, अशाच काहीसं वातावरण घरामध्ये होतं आणि बाकीच्याही काही अडचणी होत्या. परत असं वाटलं मला की शिक्षण आपलं झालं पाहिजे. मग यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातनं मी माझ्या डिग्रीसाठी ॲडमिशन घेतलं. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातनं माझं BAचं शिक्षण पूर्ण झालं. महात्मा फुले महाविद्यालय पिंपरी इथे महात्मा फुले कॉलेजमध्ये यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठात सेंटर होतं, तिकडे माझं BAचं शिक्षण झालं. मग त्याच्यानंतर त्याच महाविद्यालयामध्ये माझं MA पर्यंतचं शिक्षण झालं. मग दोन्हीकडेही मला फर्स्ट क्लास होता आणि मग पुन्हा एकदा आता BA झालं, MA झालं. खूप विपरीत परिस्थितीमध्ये हे शिक्षण घेतलं. घराच्या जबाबदाऱ्या होत्या, तोपर्यंत मुलं घरामध्ये होती, सासू सासरे होते, माझेही काही प्रॉब्लेम होते, सासू सासऱ्यांचे काही आजारपणं होते, त्यातच काही ऑपरेशन्स झाले माझे सासऱ्यांचे वगैरे. परंतु यातूनही वाट काढत कसं शिक्षण मला पूर्ण करता आलं याचा मला अभिमान आहे. म्हणजे हे शिक्षण करताना आपली जिद्द आणि चिकाटी या गोष्टी जर असतील, कदाचित तुम्ही कमी हुशार असेल तरी चालेल, पण तुमच्याकडे जिद्द चिकाटी पाहिजे. या यशाच्या शिखरावर जर पोचायचं असेल तर तुमचा संघर्ष, तुमची जिद्द तुम्हाला नक्की कामी येते, हे इथे मी सांगू इच्छिते. त्याच्यानंतर मला डॉक्टरेट तर करायचं होतं, पण डॉक्टरेट करताना म्हणजे मला माहिती नव्हतं की पुढे जाऊन डॉक्टरेट कसं करावं, काय करावं. पण इथेही माझ्या गुरुजनांनी खूप छान मार्गदर्शन केलं की त्यांनी मला MAला असताना जे काही शोधनिबंध प्रकाशित होतात त्यावेळेला मी जे काही बोलत होते किंवा मी जे काही साहित्य प्रकाशित करत होते तिथे माझ्या शिक्षकांनी माझ्यामध्ये काही चांगले गुण हेरले होते आणि तिथे मग त्यांनी सांगितलं की मॅडम तुम्ही उच्च शिक्षणासाठी थोडासा प्रयत्न करा. मग मी पहिली परीक्षा दिली SNDT विद्यापीठाची. मी पहिली प्रवेश परीक्षा दिली, तिथे मी पास झाले, परंतु तब्येत माझी खूपच बिघडलेली होती, काही माझे गायनिक प्रॉब्लेम सुरू होते. मग तिथे त्या इंटरव्ह्यूमध्ये मला रिजेक्ट केलं गेलं. मग पुन्हा मी तयारी केली, पुन्हा मग टिळक महाराष्ट्र विद्यापीठाची प्रवेश परीक्षा दिली, तिकडे मग मी पास झाले, मुलाखतीची तयारी केली आणि ज्या काही विद्यापीठाच्या नियमानुसार सगळी पूर्तता केल्यानंतर माझं PhDसाठी ॲडमिशन झालं. आणि PhD करत असताना जो काही संघर्ष होता तो अजूनच तीव्र झाला. घरामध्ये अजूनच फॅमिली काही प्रॉब्लेम सुरू झाले, आजारपणाचे असतील, माझ्याही आजारपणाचे काही प्रॉब्लेम सुरू झाले. त्या आजारपणावरती मात करत मी माझी PhD पूर्ण केली. म्हणजे काही क्षण तर अशा आयुष्यामध्ये आले होते की आता शिक्षण आपल्याला थांबवावंच लागेल. अशाही परिस्थितीमध्ये मी न थांबता, न थकता, न हटता माझं शिक्षण चालू ठेवलं आणि 2015मध्ये मला टिळक महाराष्ट्र विद्यापीठाची डॉक्टर ही पदवी मिळाली. म्हणजे जे स्वप्न मी पाहिलं होतं की उच्च शिक्षण माझ्याकडे असावं, शिक्षण हा आपल्या प्रगतीचा पाया आहे, तर तिथपर्यंत पोचण्यासाठी मला यश आलं. आणि या यशामध्ये माझ्या कुटुंबाचा, माझ्या आईवडिलांचा, सासू सासऱ्यांचा, सगळ्यांचाच खूप मोठा हातभार आहे, हे मी कायम स्मरणात ठेवी. नाही, बरोबर आहे मॅडम. आता हे उच्च शिक्षण तुम्ही घेतल्याच्यानंतर तुमचं मॅरिड, तुमचं 11वीमध्ये तुमचं मॅरिड झालं, त्याच्यानंतर तुम्हाला अपत्य निर्माण झाले. आता मी या कार्यक्रमामध्ये थोड्या वेळासाठी इथं आलेला. मला एक प्रश्न तुम्हाला या कार्यक्रमाला पहिल्या ब्रेकच्या अगोदर एक प्रश्न मला विचारायचा आहे की हे सगळं करत असताना तुम्ही उच्च पदस्थ झालात, शिक्षण एवढं घेतलं, एवढ्या परिस्थितीमध्ये हलाखीची परिस्थिती असताना देखील तुम्ही डॉक्टरेटपर्यंत गेलात, तुम्ही साहित्य पण लिहिलं, तर तुम्ही नंतर सांगताल असतील. पण मला इथून जाण्याच्या अगोदर एक प्रश्न विचारावा असं वाटतोय की सध्या भारतामध्ये युद्धाचं सावट चालू आहे. पाकिस्तान आणि भारतच्या दृष्टिकोनातून काय विचारसरणी या भारतामध्ये निर्माण झालेली आहे, या विचारसरणीमध्ये असताना तुमचा जो मुलगा आहे, तुमचा स्वतःचा मुलगा हा मिलिटरीमध्ये चांगल्या उच्च पदस्थ अधिकारी आहे. त्या अधिकारी पद असताना तुमची एक आई म्हणून तुमची काय भूमिका वाटते आजच्या परिस्थितीमध्ये?
खरं तर माझ्या मुलाने जे स्वप्न पाहिलं होतं की त्याला अगोदरपासूनच मिलिटरीमध्ये जायचं होतं, देशसेवा करायची होती आणि त्याच्या स्वप्नाला बळ मिळावं म्हणून एक आई म्हणून मी माझ्या भावना कधीही अशा वर येऊ दिला नाही किंवा त्याच्यासमोर मी कधीही कमकुवत झाले नाही. कारण जेव्हा आई वडील कमकुवत होतात तेव्हा मुलांची खऱ्या अर्थाने तिकडे त्यांची जी आत्मविश्वास असतो तो ढासळतो किंवा त्यांची ताकद तिकडे कमी पडायला लागते. मग त्याला मी सांगितलं होतं तुला जे पण करायचं आहे तू मनापासून कर आणि तुझ्या प्रत्येक गोष्टीमागं मी तुझ्या पाठीमागे असेल. आणि आता जेव्हा तो देशसेवा करत आहे आणि आता आपण बघतोय सध्याची परिस्थिती खूप चिघळलेली आहे, अशाही परिस्थितीमध्ये तो तिकडे एका उच्च पदावरती काम करत आहे. म्हणजे कधी कधी 8-8 दिवस आमचं बोलणं होत नाही, कधी कधी फोन येत नाही, तेव्हा खरंच कधी कधी काळी जसं पिळवट होऊन जातं. पण इतकी खात्री आहे मला की जेव्हा आपण काही चांगलं काम करत असतो तेव्हा एक आपण जी म्हणतो युनिव्हर्सची जी शक्ती आहे ती शक्ती आपल्या पाठीमागे ठाम उभी असते. आणि माझ्या मुलाच्या पाठीमागेही अशीच एक शक्ती त्याच्या पाठीमागे काम करत आहे आणि त्याच्यातून खूप चांगलं काम घडेल, देशसेवा होईल आणि एक आई म्हणून मला त्याचा नक्कीच अभिमान आहे आणि अभिमान असेल. आणि त्याने खूप चांगलं काम करावं, भारत मातेची सेवा करावी, त्याचंही ते स्वप्न आहे, माझंही ते स्वप्न आहे. आणि या नवीन पिढीने सुद्धा म्हणजे देशासाठी काहीतरी केलं पाहिजे. प्रत्येकजण आपल्या पद्धतीने देशसेवाच करत असतो. तुम्ही डॉक्टर असा, इंजिनियर असा, तुम्ही तुमचं काम जर चांगलं केलं तर ते देशसेवाच आहे. प्रत्येक वेळी सीमेवर जाऊनच लढलं पाहिजे असं अजिबात नाही. जो जे काम करतोय ते काम प्रत्येकाने प्रामाणिकपणे करावं, स्वतःशी एकनिष्ठ राहावं. म्हणजे आपण दुसऱ्यांना फसवू शकतो पण स्वतःला कधी फसवू नाही शकत आपण. त्यामुळे स्वतःशी प्रामाणिक राहून जर आपण कोणतेही काम केलं तर ती एक प्रकारची देशसेवाच असेल. म्हणजे सत्य, न्याय, निष्ठा या गोष्टी जर आपण अंगीकारल्या तर मला वाटतं ती पण आपली एक देशसेवाच ठरली. कुठेही जाऊ नका, पाहत राहा बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह. नमस्कार, मी कै वादळगार प्राध्यापक राजेंद्र सोनवणे, नक्षत्रांचं दिनकाळचे अध्यक्ष. आज बहुजन सैनिक या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी या ठिकाणी उपस्थित होतो. हा कार्यक्रम अतिशय देखणा आणि सुंदर झालेला आहे. या कार्यक्रमासाठी अनेक मान्यवर आणि कवी मंडळी उपस्थित आहे. हा उपक्रम सुरू करण्यामागची भूमिका आमचे संपादक प्राध्यापक यशवंत गायकवाड यांची अशी आहे की कवींना केवळ व्यासपीठ नाही तर सगळ्यांच्या मनापर्यंत पोहोचण्यासाठी लाईव्ह अशा प्रकारचा हा कार्यक्रम सुरू केला आहे. तुझ्या प्रेमाच्या पोटी हा कार्यक्रम सर्व रसिकांना आणि सर्व मान्यवरांना आणि साहित्यिकांना एक प्रेरणा देणारा कार्यक्रम असणार आहे. तर या कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या सर्व कवींना मी या निमित्ताने आवाहन करतो की आपण सुद्धा आपल्या रचना या व्यासपीठावरून सादर करून आपल्या कवितेला जनसामान्यापर्यंत पोहोचू शकता. तर सर्व कवींना विनंती आहे की आपण आमचे संपर्क करा. आपल्यासुद्धा या ठिकाणी कवितांचं वाचन केलं जाईल आणि लोकांपर्यंत आपली कविता पोहोचली जाईल. या उपक्रम अतिशय चांगल्या प्रकारे यशस्वी करण्यासाठी आपल्या सर्वांचं सहकार्य लागणार आहे. मी सर्वांना विनंती करतो की आपण सर्वांनी या बहुजन सैनिक चॅनलला जोडा आणि आपली कविता पुढे न्या. पुन्हा एकदा सर तुम्ही छानपैकी नियोजन केलं त्याबद्दल मी अभिनंदन करतो आणि सर्व मान्यवरांचे मनापासून आभार व्यक्त करतो. जय भारत, जय महाराष्ट्र, जय कविता, जय नक्षत्र. बहुजनो करेटा ह्या कार्यक्रमामध्ये डॉक्टर पौर्णिमा कोल्हे आहेत तर त्यांच्याशी आपण चर्चा करूया. मॅडम, महात्मा फुलेंना अपेक्षित असलेले स्त्री स्वातंत्र्य हे खरंच स्त्रियांना मिळते आहे का? आणि समजा नाही मिळत असेल तर अखंड स्त्री जातीने काय करायला हवे? खरं तर या प्रश्नाचं थोडक्यात उत्तर देणं खरंच शक्य नाही आहे. पण महात्मा फुलेंना जे अपेक्षित होतं, मला असं वाटतं सावित्रीबाई फुलेंना जेव्हा महात्मा फुले यांनी शिकवलं, स्वतःच्या बरोबरीने काम करण्याची संधी दिली आणि जेव्हा सावित्रीबाई फुले काम करत होत्या तेव्हा त्यांचे अनुयायी म्हणून महात्मा फुले त्यांच्यासोबत काम करत होते. म्हणजे त्यावेळी स्त्रियांचे विचार कसे असायला पाहिजे हे महात्मा फुलेंनी दाखवून दिले. म्हणजे आपल्या आत्मविधीला शिकवण्यापासून तर तिला बरोबरीने काम करण्याचा हक्क देण्यापर्यंत आणि मुक्तपणाने त्यांना काम करता यावं. आणि एक स्त्री म्हणून तू कुठेही कमी नाहीस, तू माझ्या बरोबरीने काम करू शकतेस हे जे महात्मा फुले यांनी दाखवून दिलं त्याच पद्धतीने आजही स्त्री काम करते आहे. परंतु 100% चित्र पालटलेलं नाही आहे. मला असं वाटतं की आपण स्त्री पुरुष बरोबरी किंवा स्त्री पुरुष समानता हे बोलण्यापेक्षा आपण दोन या विश्वाचे घटक आहोत. स्त्री आणि पुरुष हे अर्धे अर्धे घटक आहे. तर अर्धा घटक जर मागे राहिला किंवा अर्धा भाग जर मागे राहिला तर निश्चित आपण मागे राहू. त्यामुळे महिलांना बरोबरीने येऊ दिलं पाहिजे, त्यांना काम करू दिलं पाहिजे. न्याय, समता, स्वातंत्र्य या सगळ्या गोष्टींसाठी महिलांना प्राधान्य दिलं पाहिजे. आणि महिलांनी पण लक्षात ठेवलं पाहिजे की आपल्याला जर स्वातंत्र्य मिळालं तर त्याचा कुठेही स्वैराचार होता कामा नये, नाहीतर मग स्वातंत्र्यावरचा विश्वास लोकांचा उडून जाईल. तर स्वातंत्र्य ही खूप हे जे मूल्य आहे या मूल्याचं आपल्याला मूल्य करता आलं पाहिजे.
असं वाटतं मला की आपण त्याला न्याय देता आला पाहिजे, त्या स्वातंत्र्याला आपल्याला पण न्याय देता आला पाहिजे. म्हणजे महिलांना जे अधिकार दिलेत त्या अधिकारांचा वापर आपण समाजासाठी कसा करू शकतो, कुटुंबासाठी कसा करू शकतो आणि स्वतःच्या प्रगतीसाठी कसा करू शकतो. आणि हे सगळं करता करता कुटुंब व्यवस्थेला किंवा समाजाला कुठेही धक्का लागणार नाही याची काळजी आपण घेतली पाहिजे असं मला वाटतं. बरं मॅडम, मला असं म्हणायचं आहे, साहित्य क्षेत्रामध्ये आपण काम करता का आणि करत असेल तर त्याचा अनुभव काय आहे? साहित्याची आवड मला अगदी महाविद्यालयीन जीवनापासूनच होती. मी महाविद्यालयीन जीवनामध्येच कविता करत होते, भाषणांमध्ये सहभाग घेत होते, काही स्पर्धा असायच्या त्या स्पर्धांमध्ये भाग घेत होते, निबंध स्पर्धा असतील, वक्तृत्व स्पर्धा असतील. तर ती आवड मला तिकडनंच निर्माण झाली होती. आणि एक कविता संग्रह तयार केली, एवढ्या कविता मी लिहिल्या होत्या. आणि म्हटलं घरी थोडंसं शिक्षणाचं महत्त्व जास्त माहीत नसल्यामुळं किंवा गावखेडं असल्यामुळंही म्हणा, ती वही माझी ती कचऱ्याच्या डब्यात कधी गेली, लग्न झाल्यानंतर कळलंच नाही. आणि माझा तो पहिला कविता संग्रह प्रकाशित होता होता तो कचऱ्याच्या डब्यात गेला. आणि ती आवड नंतर मग मी आता जोपासते आहे. आता थोडं माझं लेखन चालू आहे आणि साहित्य क्षेत्राशी रिलेटेड तर लेखन चालूच आहे, पण शैक्षणिक क्षेत्रात काम करत असताना शैक्षणिक क्षेत्राशी निगडीत जे काही लेखन करावं लागतं, मग शोधनिबंध असतील, मग काही थिसिस असेल, तर या प्रकारचं लेखन माझं चालूच आहे. आणि साहित्य परिषदेशी जोडलेली असल्यामुळे साहित्य परिषदेच्या माध्यमातून साहित्य सेवा सुरूच आहे. अनेक कवी संमेलनामध्ये भाग घेते किंवा अनेक साहित्यिक संस्थांसोबत जोडली गेलेली आहे. आणि सांगायला अभिमान वाटतो, फक्त राष्ट्रीय स्तरावरच नाही तर इंटरनॅशनल स्तरावरती काही काम करण्याची संधी मला मिळत आहे. आणि त्या संधीचं सोनं नक्की करेल. आणि या साहित्य सेवेच्या माध्यमातून समाज प्रबोधन होण्यासाठी किंवा चांगला समाज तयार होण्यासाठी माझ्या पद्धतीने खारुताईचा वाटा जो काही असेल तो मी उचलण्याचा नक्की प्रयत्न करेन. बरं मॅडम, थोडीशी कविता म्हणून दाखव सांगा तुम्ही, 2 ओळी. कविता म्हणण्यापेक्षा माझ्या कविता बऱ्याच मी संमेलनामध्ये भाग घेतलेला आहे, तिकडे सादर केलेल्या आहेत आणि लोकांनी त्या ऐकलेल्या आहेत. फक्त मला स्त्री जातीनं असं सांगायचं थोडक्यामध्ये की लढली असशील कित्येकदा, हरली असशील कित्येकदा, तरीही संघर्ष अजून सुरूच ठेव, कारण तुला अजून जिंकायचं आहे, तुला अजून जिंकायचं आहे. मॅडम, सावित्रीच्या लेखी आज पंतप्रधान राष्ट्रपती पदापर्यंत पोहोचले आहे, परंतु त्यांना खरंच त्या पदाचा स्वातंत्र्यरित्या उपयोग करता येतो का? कसं आहे, नाण्याला दोन्ही बाजू असतात. म्हणजे ज्या महिलांना स्वातंत्र्य मिळालं, काम करण्याची संधी मिळाली, त्या महिलांनी त्या संधीचं सोनं नक्की केलेलं आहे. किंवा आपण जे बघतोय राष्ट्रीय स्तरावरती असेल किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावरती असेल, ज्या ज्या महिलांना संधी मिळाली त्या महिलांनी संधीचं सोनं केले. पण त्या संधीचं सोनं करताना किंवा ती संधी घेताना महिलांना अनेक संघर्ष करावे लागलेले आहेत. मग ते कौटुंबिक असतील, सामाजिक असतील, राजकीय असतील. संघर्षाशिवाय जीवन कधीही उजळत नाही. त्यामुळे संघर्ष करायला कधीही घाबरायचं नाही. आणि ज्या महिलांना संधी मिळत नाही त्यांनी ती संधी कशी मिळेल यासाठी आपणही प्रयत्न केले पाहिजेत. म्हणजे काही गोष्टी आपणहून कुणी देत नसतं. जे आपले अधिकार आहेत ते अधिकार आपण मिळवायला शिकलं पाहिजे, आपण मागायला शिकलं पाहिजे. आणि जेव्हा आपल्याला अधिकार मिळतात तेव्हा आपली कर्तव्य काय आहेत हेही आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आणि मग अधिकार बजावत असताना कर्तव्य जर आपण प्रामाणिकपणे बजावली तर मला असं वाटतं की पुढच्या पिढीसाठी किंवा इतर महिलांसाठी तो प्रेरणादायी क्षण ठरेल असं मला नक्की वाटतं. बरं मॅडम, असं म्हणायचं आहे मला की आज की नारी सब पे भारी असं म्हटलं जात आहे, तर त्याविषयी तुमचा अनुभव काय आहे? आहेच ना, आज की नारी सब पे भारी खरंच आहे. आपण बघतोय म्हणजे पंतप्रधान आपला जर भारतीय इतिहास जर बघितला तर पंतप्रधान पदापासून राष्ट्रपती पदापर्यंत महिलांनी आपलं स्थान भूषवलेलं आहे. मग तुम्ही मिलिटरी असेल, राजकारण असेल, शैक्षणिक क्षेत्र असेल, समाजकारण असेल किंवा कला, साहित्य, क्रीडा, कोणतंही क्षेत्र बघा तुम्ही, कोणतंही असं एक क्षेत्र नाही की त्या क्षेत्रामध्ये महिला आघाडीवरती नाही. म्हणजे आपल्याकडे वेळ कमी आहे, म्हणजे अगदी उदाहरणंसुद्धा आपल्याला देता येतील. पण जर महिलांची कारकीर्द जर बघितली तर उच्च दर्जाचं म्हणजे प्रथम क्रमांकाचं जे जे काही उदात्त आहे किंवा उच्च आहे ते सगळं महिलांनी आपल्या कक्षेत आणलेलं आहे. त्यामुळं महिला कुठेही कमी नाही. फक्त म्हणजे मला असं वाटते की महिलांना जेव्हा आपण त्यांची गुणवत्ता किंवा महिला किती सक्षम आहे हे त्यांच्या ताकदीशी न जोडता त्यांच्या बुद्धीशी जर जोडलं तर मला वाटतं महिलांना नक्की न्याय मिळेल असं मला वाटतं. कुठेही जाऊ नका, पाहत राहा बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह. बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह या चॅनलला मी पहिल्यांदा शुभेच्छा देतो. आमचे मित्र
यशवंत गायकवाड यांचा हा उपक्रम अत्यंत उल्लेखनीय आहे। याचं कारण असं की देशामध्ये आज अनेक पक्षपाती चॅनल्स आहेत, प्रसारमाध्यमं आहेत आणि त्यांच्या बाबतीमध्ये मला एवढंच सांगायचं आहे की ही जी प्रसारमाध्यमं आहेत तर यांच्या बाबतीमध्ये एक छोटी कविता सांगतो की कावा कांगावा आणि बारकावा यांच्याकडून शिकून घ्यावा। हे जे चॅनल्स आहेत त्यांच्या बाबतीमध्ये कावा कांगावा आणि बारकावा यांच्याकडून शिकून घ्यावा। माणुसकीचा मुर्दा पाडून आत्मासुद्धा विकून घ्यावा। संस्कृतीचा बाजार मांडून आत्मासुद्धा विकून घ्यावा। तसे स्वतःचा आत्मा विकणारे जे चॅनल्स आहेत तर त्याची या देशाला गरज नाही। या देशाला गरज बहुजन सैनिक, महाराष्ट्र लाईव्ह सारख्या उपक्रमांची, चॅनलची गरज आहे। मी त्यांना शुभेच्छा देतो। सर्वांच्या वतीने त्यांना धन्यवाद। देश पातळीवर त्यांनी असंच काम करावं आणि साध्या माणसापर्यंत जावं। जसं आपण विहिरीमध्ये आपण पोहरा खाली जातो, पाण्याची बादली जशी खाली जाते तसं तळागाळात जाऊन या चॅनलने भरपूर काम करावं आणि सर्वांना संजीवनी वाटावी एवढी विनंती। धन्यवाद। भोजन रेटा या कार्यक्रमामध्ये डॉक्टर पौर्णिमा कोल्हे आहेत तर त्यांच्याशी आपण चर्चा करू। मॅडम, स्त्रियांवर होणारा अन्याय, अत्याचार, बलात्कार, पुरुषांची मनमानी या गोष्टी थांबवण्यासाठी स्त्रियांनी कोणते पाऊल उचलायला हवे? स्त्रियांनी पहिलं तर स्वतःला सक्षम केलं पाहिजे। सक्षम अशा अर्थाने की म्हणजे शरीर पण तुमचं सुदृढ असलं पाहिजे। म्हणजे जेव्हा तुमच्यावरती अन्याय अत्याचार होतो तेव्हा त्याच्याबरोबर दोन हात करण्याची ताकद तुमच्यामध्ये, मी म्हणत नाही 100% तुम्ही पुरुषांना लढू शकाल, पण कमीत कमी आपल्याकडे तेवढी ताकद असायला पाहिजे। म्हणजे रोजचा आपला आहार, विहार, व्यायाम, आपली निद्रा या गोष्टीकडे आपण लक्ष दिलं पाहिजे। आणि मला असं वाटतं महिलांना रूढी परंपरेच्या या जोखडातून बाहेर काढून त्यांना आता आपण कराटे प्रशिक्षण असेल किंवा काही महिलांसाठीचे सुरक्षेचे जे काही ट्रेनिंग असतील ते ट्रेनिंग दिले पाहिजे। आणि आपण डिजिटल युगामध्ये आता वावरत आहोत तर वेगवेगळे ॲप्स आपल्या मदतीसाठी आहे, वेगवेगळे नंबर्स आपल्याला शासनाने दिलेले आहेत तर त्या नंबर आपल्याकडे असले पाहिजे, ते ॲप आपण वापरले पाहिजे। आणि आपण कुठे जातोय, काय करतोय ही सगळी माहिती आपल्या घरामध्ये कुणाला तरी असली पाहिजे। म्हणजे आपल्या सुरक्षेची जबाबदारी सर्वात प्रथम आपण उचलली पाहिजे। त्यासाठी आपलं तन, मन, धन या तिन्ही गोष्टींनी आपण सक्षम असलं पाहिजे। म्हणजे आपण फक्त शारीरिक सुदृढ असून चालणार नाही, आपण मानसिकरित्या तेवढंच स्ट्रॉंग असलं पाहिजे। आपण कोणाच्याही भावनिक गोष्टींना किंवा छोट्या मोहाला बळी पडता कामा नये। त्याचबरोबर आपल्याकडे आर्थिक सक्षमता सुद्धा आली पाहिजे, कारण स्त्री जर आर्थिक सक्षम असेल तर ती कोणाच्याही कोणत्याही प्रलोभनांना बळी पडणार नाही। त्यामुळे महिला सक्षम कशी होईल, तिला सर्व प्रकारचं शिक्षण कसं मिळेल यासाठी सरकारबरोबरच आपली सुद्धा जबाबदारी आहे। कुटुंब म्हणून आईवडिलांनी, भाऊ बहीण, मोठे जे घरामध्ये असतील त्या लोकांनी मुलींना काय चूक आणि काय बरोबर याच्यामध्ये जी सूक्ष्म रेषा आहे ती रेषा कशी आहे किंवा ती रेषा कशी ओलांडायची नाही हे शिक्षण मला वाटतं देणं खूप गरजेचं आहे। आणि याची सुरुवात लहानपणापासून व्हायला पाहिजे, कारण ह्या एका दिवसात होणाऱ्या गोष्टी नक्कीच नाहीत। म्हणजे संस्कार तर हवेतच हवेत, पण त्याचबरोबर एक सद्विवेक बुद्धी जी आपण म्हणतो ती आपली कायम जागृत असली पाहिजे असं मला वाटतं। बरं मॅडम, असं आहे स्त्रियांविषयी असलेले कायदे हे सक्तीने राबवण्याची गरज आहे का? हो, नक्कीच आहे। जर कायदे कडक असतील तर मला असं वाटतं पुढच्या वेळी कुणी गुन्हे करण्याची जी आहे एक काही करा, आम्ही मोकळे सुटू किंवा आम्हाला लगेच जामीन मिळेल किंवा आम्ही लगेच दुसरा गुन्हा करायला मोकळे होऊ, असं जे काही ठिकाणी चित्र बघायला मिळतं। आपलं म्हणजे जे काही सुरक्षा यंत्रणा आहे बऱ्यापैकी चांगली आहे किंवा आपला जो महिला आयोग पण यासाठी खूप चांगलं काम करतोय। रुपालीताई चाकणकर यासाठी खूप चांगलं काम करत आहेत। एक महिला म्हणून निश्चित त्यांचा आदर आणि सन्मान आपल्याला आहेच आहे,
पण मला असं वाटतं कायदे जर कडक झाले तर कायद्याच्या भीतीने का होईना थोडं पुरुष काही गोष्टी करायला घाबरतील आणि महिला पण एक स्वाभिमानाने स्वावलंबी बनतील आणि निर्भरपणे एक पुरुषांसारखं त्यांना कुठेही जाण्या येण्याचं किंवा कोणतंही काम करण्याचं स्वातंत्र्य आपल्याला नक्की मिळेल. म्हणजे महिलांनी आत्मनिर्भर व्हायला पाहिजे आणि कायद्याने त्यांना संरक्षण द्यायला पाहिजे. कायदे इतके कडक व्हायला पाहिजे की कुणी नजर वर करून स्त्रियांकडे बघणार नाही असं मला वाटतं. मॅडम, तुम्ही आमच्या चॅनलवरती आला, खूप छान माहिती दिला, त्याबद्दल धन्यवाद. आपणही मला इकडे संधी दिलीत बोलण्याची. कदाचित माझे विचार सगळ्यांना पटतील ना पटतील, पण मला जे वाटलं ते मी प्रामाणिकपणे सांगण्याचा प्रयत्न केला. जाता जाता मला असं सांगायचं आहे की स्त्री आणि पुरुष ही रथाची दोन चाकं आहे, ती जर बरोबरीने चालली तरच आपल्या समाजामध्ये सुव्यवस्था आणि शांतता नांदेल. त्यामुळं पुरुषांनी महिलांना स्वातंत्र्य दिलं पाहिजे आणि महिलांनी त्या स्वातंत्र्याचा कुठेही स्वैराचार करता कामा नये. म्हणजे आपल्याला जे काही अधिकार मिळतात त्याच्याबरोबर काही कर्तव्यसुद्धा येतात. ही दोन्ही मूल्ये जी आहेत यांचं मूल्यांकन आपल्याला करता यायला पाहिजे आणि त्या पद्धतीने आपले आचार विचार असले पाहिजे. कारण येणारी जी नवीन पिढी आहे ती आपल्याकडनं काहीतरी अपेक्षा करते आणि त्यांच्यासाठी जे काही प्रोत्साहन किंवा आदर्श हे आपणच असले पाहिजे आपल्या घरातले, असं मला वाटतं. धन्यवाद. बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.